तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। कालच दीपेशजीचा फोन आला की आम्ही पलावा पुलाची जी उद्घाटनाची जी तारीख दिली होती 31 मे, तर ती काय पलावा पूल चालू तर होत नाही, आम्ही पाहणी करायला येतो, तुम्ही याल का? म्हटलं आमची एक मीटिंग आहे, नक्की येऊ आम्ही। त्या अनुषंगाने आज आलेलो आहे। इथे जरी या पलावा पुलाची आम्ही पाहणी करायला आलो असो, हा पूल निवडणुकीच्या काही दिवस आधी 100% तयार होईल ही आम्हाला खात्री। परंतु हा पूल चालू झाला तरी पुढचे प्रश्न सुटणार नाहीयेत, ट्रॅफिक अजून होणार आहे। इथे 2 पुलांचं काम चालू आहे, दुसऱ्या पुलाचं अजून काय पायपोस नाहीये कशात। तिथे पलावा जंक्शनला जी अनधिकृत बांधकाम आहेत त्याच्यावर पिल्लर आलेले आहेत आणि तेवढा भाग पण मला वाटतं तो तसाच ठेवलेला आहे त्यांनी। त्यामुळे तो पूल जोपर्यंत होत नाही तोपर्यंत इथला काय प्रश्न सुटणार नाहीये। तो पूल झाल्यावर पण याच्या पुढची जी लँड ऍक्विजिशन आहे ती झालेली नाहीये, तिचे पैसे दिलेले नाहीयेत। त्यामुळे हे पूल होतील हे फक्त यांचे टेंडर पुरते किंवा असे दिसायला होतील, याच्याने दिलासा किती मिळेल याबाबत आम्ही अजून तरी साशंक आहे। परंतु घेतलेलं काम कसं तरी एकदा पुरं होऊ देत, पुढच्या अडचणी काय आल्या कशा सोडवायच्या ते एकत्र बसून किंवा आमचे विचार जर ऐकले तर आम्ही त्यालाही मदत करायला तयार आहे। परंतु हा पूल निवडणुकीच्या 15 दिवस आधी चालू झाला त्या महापालिकेच्या, तरी हा प्रश्न इथला सुटणार नाही, याच्यावर आम्ही ठाम आहोत। आपण पैसे दाखवलेले काय त्यांना कमी पडले असेल तर म्हटलं या घ्यायला, हे दीपेची शिवसेनेचे जे सगळे गाजर वगैरे घेऊन आलेले आहेत, मला होता गाजर दाखवा। यांना गाजर काय, लोकांना त्याने गाजर दाखवलं, लाडकी बहीण योजना वगैरे आणून आणि मतं घेऊन गेलेत। निर्लज्ज झालेले आहेत यांना फक्त टक्केवारीचा पैसा पाहिजे असतो। इथला या पुलाचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे ठेकेदार, त्याला अजून 3 पुलांचं काम आहे, दिव्याचा पूल आहे, अजून एक पूल आहे, असा एवढा मोठा काय तो कॉन्ट्रॅक्टर दिसत नाही कामाची क्वालिटी बघून। तुम्ही बघाल कालच मान्य सुप्रीम कोर्टाने पण ताशेरे ओढलेले आहेत। त्यामध्ये दोन्ही बंधू एकत्र येण्याची चर्चा आहे आणि आपण एकत्र आज आंदोलन केलेलं आहे। नाही, चांगले मराठी माणसाची एक आशा आहे दोघांकडनं आणि त्याचा निर्णय ती लोक घेतील। आणि शेवटी याच्यात मराठी मन आणि राजकारण दोन्ही गोष्टी आहेत, त्यामुळे त्यांचा ते निर्णय घेतील। परंतु इथे चांगल्या कामांसाठी आम्ही नेहमीच एकत्र येत असतो। मागच्या वेळेस तुम्ही बघितलं असेल की तान मोर्चा काढला, त्याच्यात बीजेपीची माणसं आली होती। इथे डोंबिवलीची संस्कृती नाहीये, राजकीय संस्कृती अशी नाहीये, आम्ही एकत्र काम करत असतो चांगल्या कामासाठी। जी काय संस्कृती इथली राजकीय बिघडवली ती ठाणेवाल्यांनी येऊन बिघडवली, त्यामुळे आता यापुढे आम्ही एकत्र येऊ आणि आगामी निवडणुका जर पालिकेच्या तुम्ही बोलत असाल, जर आमच्या इथे व्यवस्थित जमलं तर आम्ही स्थानिक लेवलला विचार पण करू आणि तशी मतं आमच्या नेत्यांनी देऊ। त्यासाठी आम्हाला काही अधिकार दिलेले आहेत त्यांनी। तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये।